बरं झालं सर्व आजी निघून गेली, नाही तर माझं काही खरं नव्हतं. काय चाललंय माझ्या क्लिनिक मध्ये? काय जत्रा भरली का इथे? अरे पेशंट आहे इथे, दिसत नाही तुम्हाला? अशी काळजी घेता तुम्ही त्यांची? हाय की काळजी डॉक्टर, म्हणून तर करणं डबा घेऊन आलतो इथं. झालं ना तुमचं? या आता. काय ग डिंपल, तुला मी पेशंटची काळजी घ्यायला सांगितली होती ना, अशी काळजी घेतात? मी घेतो त्यांची काळजी. या आता तुम्ही इथे. होय डॉक्टर, जेव्हा का चाललंच. ए नाम्या, नामदेवराव, चला चला. डॉक्टर, आमचं हे कसं येतो नाही, म्हणजे जेवले का? आणि त्यांची सगळी औषधं वगैरे दिली? हो, पोटभर जेवलेत ते. मी माझ्या हातांनी त्यांना गोळ्या दिल्या. त्यांना खूप काळजी वाटत होती तुमची, पण मी त्यांना सांगितलं तुम्ही आता बरे आहात. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये बघा. तुम्ही आभार नाही मानले तर रागवणार नाही मी. खरं तर माझा मलाच राग येतोय. तुमच्याबद्दल मी किती गैरसमज करून घेतले होते ना, आणि सगळं उलटच निघालं. किती चांगले आहात तुम्ही, सगळ्यांची किती काळजी घेता. यात तुमची काही सुद्धा चूक नाहीये. मी आधी खरंच वेगळा होतो, आता वेगळा आहे. आधी गोळ्या औषधं देऊन पेशंटचा इलाज करायचो, आता त्यांची दुःखही समजून घेतोय. माझ्या परिणती कमी करण्याचा प्रयत्न देखील करतोय. तुम्हाला खरं सांगू का, माझ्यात हा बदल फक्त तुमच्यामुळे झालाय, आणि माझा मलाच हा बदल आवडायला लागलाय. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगला बदल झाला, हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. मी असं कुठेतरी ऐकलं होतं, वयाच्या एखाद्या टप्प्यावर माणसाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते जी संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. माझ्या आयुष्यात आलेली ती व्यक्ती तुम्ही आहात. त्यामुळे तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. तुम्ही आभार नाही मानले तरी मला राग नाही येणार, पण तरीही तुमचं खूप खूप आभार. तुमचेही खूप खूप आभार. डिंपल, दिदे, ए दिदे, अगं ये की लवकर बाहेर. काय मेकअप करतेस वय ग? दिदे, गप माकडा. काय ग मम्मी? ही बघ, मंजू दीदीसाठी जेवण बनवलंय, तिला डबा नेऊन दे. अगं पण तिनं मगाशीच बजा बापून नाम्या दादानं दिलेला डबा खाल्लाय. तरी बी दे, परत चला खाईल मन. मंगल, आज न सांगता एवढं चांगलं काम केलंयस बघ. अगं मंजू आपल्या घरच्या लेकी सारखी आहे. तिचं दुखलं खुपलं तर आपल्यालाच बघायला पाहिजेत ना. आज बरोबर बोलतेस बघ तू. मी जातो मंजू दीदीच्या घरी तिला मदत करायला. तुला चड्डी सांभाळायला येते का? चाललाय तिची काळजी घ्यायला. मम्मी, मी मंजू दीदीला डबा देऊन येते. वय जा. या गोळ्या वेळेवर घ्या, आणि तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नाही करणार दुर्लक्ष. येऊ मी? हो, तुम्ही जाऊ शकता, पण एक अटीवर. मी येतो तुम्हाला सोडायला. नाही नाही, जाईन ना मी. माझ्यामुळे आधीच तुम्हाला खूप त्रास झालाय, अजून त्रास नाही द्यायचा. अहो त्रास कसला त्यात? त्रास तर मला तुम्ही सोबत नाही घेऊन गेला तर होईल. नाही म्हणजे माझा पेशंट इथून बाहेर गेला आणि रस्त्यात त्याला काही झालं तर पेशंटला एकटं पाठवलं म्हणून माझ्या मनात खंत राहायला नको, म्हणून म्हणतोय मी. नाही डॉक्टर, आता मी पूर्णपणे बरी झाली, आणि आधीच तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. उगाच तुम्हाला त्रास कशाला. परत एकदा तुमचे आभार. बासा बास बास. नाही म्हणजे आपण दिवसभर फक्त आभार आभार खेळतोय की काय असं वाटायला लागलंय मला. त्यामुळे हे आभाराची भाषणं थांबवा. मी येतो तुम्हाला सोडायला. चला. एक मिनिट. काय झालं डॉक्टर? बाहेर थंडी खूप आहे, त्यामुळे ही शॉल. थँक्यू डॉक्टर.
मंजू दीदी थांब. मम्मीने ह्यो डबा दिलाय तुझ्यासाठी. अगं याची काय गरज होती? तुला माहिती ना मी मगाशी जेवले. राहू दे, कधी बी भूक लागती. आणि घरी गेलं की काम करत बसू नको, आराम कर, नाही तर दगदग होती तुझी. काळजी घे. इकडे. आत येऊ मी. घट्ट पकडून बसा, थंडी खूप आहे. उगाच चक्कर आली तर रिस्क नको. मंजू, संजू तू इथे? तुझ्या घरी पोलीस आले आहेत, तुझी चौकशी कराय. काय? आता अमरची चौकशी करतायत. हो चल लवकर. डॉक्टर मी आले. हा या पोलिसांना पण आत्ताच यायचं होतं हिच्या घरी. पण असं काय सापडलं असेल की इतक्या रात्रीच्या चौकशीसाठी हिच्या घरी आलेत? काय झालं? पोलीस आले होते ना चौकशीला? त्यांनी तुम्हाला काही त्रास दिला का? तुम्ही कसे आहात? काही नाही झालंय मला, नको पॅनिक होस. आधीच्या इन्स्पेक्टरच्या जागी नवीन इन्स्पेक्टर आलेत. आपण ते सुरेश पाटील यांच्या सोबत केलेल्या व्यवहाराची माहिती हवी होती त्यांना, बाकी काही नाही. इथे पोलीस आलेत हे ऐकूनच मी घाबरले होते. हल्ली तू खूपच घाबरायला लागलीस ग, त्यामुळे चक्कर आले असेल तुला. आता कशी आहेस तू? बरी आहे. तुला हजारदा सांगितलंय ना, स्वतःची काळजी घे, फार नको विचार करू. पण नाही. तुम्ही जेवलात का? हो मी सगळं खाल्लंय. मी नको नको म्हणत असताना डॉक्टरांनी खूप सेवा केली माझी. तू खाल्लंस का काही? हो मी जेवले. तुम्ही गोळ्या घेतल्यात? हो गोळ्या घेतल्या, डॉक्टरांनीच दिल्या. डॉक्टर खरंच खूप प्रेमळ आणि हुशार माणूस आहे. खरंच देव माणूस आहेत ते. हो ना, माझी सुद्धा त्यांनी खूप काळजी घेतली. अगदी घरापर्यंत सोडायला आले. पण संजू आला. त्यानेच तर मला सांगितलं की आपल्या घरी पोलीस आले तुमची चौकशी करायला. खूप घाबरले मी आणि घाई संजू बरोबरच आले. काही हरकत नाही, नंतर कधीतरी बोलू त्यांना चहाला. तुला सांगू, मला आधी वाटायचं की आपलं नशीब खूपच वाईट आहे, पण आता असं वाटतंय आपलं नशीब खूप चांगलं आहे. आपल्याला अशी माणसं भेटलीत एवढी चांगली. हो ना, अख्खं गाव त्या डॉक्टरांचं कौतुक करतं. सगळे त्यांना देव माणूस म्हणतात, तरी कसलाही गर्व नाहीये. किती डाऊन टू अर्थ आहेत ना. उलट आज माझंच कौतुक करत होते. मला म्हणत होते माझ्यामध्ये जो काही चांगला बदल झालाय तो सगळा तुमच्यामुळे झालाय. आज जे काही मला लोकांची दुःख कळतात, लोकांची मनं कळतात ना, ती फक्त तुमच्यामुळे. असं बरंच काही काही बोलत होते. तू आहेसच तशी. तुझ्या सानिध्यात येऊन कोणीही बदलेन बघ. आता माझंच बघ ना, तू आहेस म्हणून बरं होण्याच्या आशेवर जगतोय मी, नाहीतर कधीच संपून घेतलं असतं स्वतःला. अहो कशाला असं काही बोलताय हो तुम्ही? अगं खरंच माझं नशीब सगळ्यात चांगलं म्हणून तू माझी बायको म्हणून आलीस. बसा, मी आलेच. डॉक्टर तुम्ही आलात पण? अयो, आणि डबा बी घेऊन आलात. आजकाल तुम्ही लय मंजू दीदीची, तिच्या नवऱ्याची सेवा करायला लागल्या. डिंपल अगं, एका डॉक्टरचं कामच असतं पेशंटची सेवा करायची. तुम्ही पेशंटची कशी आणि किती सेवा करता ना, हे मला चांगलंच माहिती. मंजू दीदीच्या नवऱ्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर मी विश्वास ठेवला असता. पण तुम्ही ज्यांची सेवा केली ना, तो नवरा आहे मंजू दीदीचा. आणि तुम्हाला त्याचा किती राग येतो ना, हे मला माहित आहे. राग येतो नाही, राग यायचा. आता नाही येत. मग आता का बरं नाही येत राग? कारण आता मी बदललोय. माणसानं राग मनात धरून, द्वेष मनात धरून हाती काहीही लागत नाही. माणसाने सगळ्यावर प्रेम करावं, प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं, कोणाचंही वाईट चिंतू नये. जमेल तेव्हा लोकांची मदत करावी, यातच खरं सुख आहे. बघितलं का मी किती बदललोय? डॉक्टर, मी बदललोय असं म्हणून कधी कोणी बदलत नसता.
आणि मी तुम्हाला चांगलंच ओळखते. अख्खं जग बदलल पण तुम्ही आयुष्यात बदलणार नाही. मी तुझ्याकडे सर्टिफिकेट नाही मागितलं मी बदललंय की नाही याचं. तसंही तू विश्वास ठेव किंवा नको ठेव मला काहीही फरक पडत नाही. असंही तुला लवकरच कळेल मी बदललंय की नाही हे. ठीक आहे, आता मला बी बघायचंय तुम्ही किती बदलला आहे ते. आत येऊ. होशियार आहे ना डॉक्टर. आता मी आंघोळ केल्यावानी दिसतोय. हायो लय पावडर आली. आता काय करू? आजी थांब. आजी मी तुझी माया करू का ग? तुला कोणीकडे दिवस उजाडला रे माझी माया करायला? मला नाही येळ, मला जायचंय गावात फिरायला. अगं करू दे की ग वाईच माया. लय नाही वाईचच करतो, करू दे. तुझा नक्की काहीतरी डाव असला पाहिजे. मी काय तुला ओळखत नाही वे. अगं मंजू दीदीनं सांगितलं आपल्या माणसांवर माया करायची असती. मंजूनी सांगितलं रे. मग कर. हा आल्यावर ना तुझ्यावर लिंबूच उतरून टाकते. तू कसं काय एवढा सुधारलायस रे? टोन्या काय र आजकालच नाही तरी सकाळ सकाळी तयार होऊन बसतोय. तुला कोण म्हणलं ग मंजू दीदी येणार नाही? अरे तिची तब्येत बरी नाही मग कशी येईल ती? आमच्या परीक्षा जवळ आलेत. ती जर आली नाही तर आमचा अभ्यास कसा होणार? थांब मी मंजू दीदीला घेऊन येतो. टोन्या न ग बर का, तिला आरामाची गरज आहे. उगीच त्रास देऊ नको तिला. अगं मला अभ्यासाचं लय टेन्शन आलंय. टोन्या तू किती अभ्यास करणार आहे ना माहित आहे मला. जसं काय बोर्ड फाडून पहिला येणार आहेस. दीदी मला चॅलेंज करू नको काय. मी सम्राट बॉय आहे आणि सम्राट बॉय काय बी करू शकतो. काय बी करण्यापेक्षा गप क्लास मध्ये जाऊन अभ्यास कर. मला मंजू दीदीचा फोन आला होता. तुझी परीक्षा जवळ आली आहे म्हणून ती आज बी क्लास घेणार आहे. ए धगड तकड 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 मंजू दीदी येणार, मंजू दीदी येणार, माझा अभ्यास घेणार. ए पुस्तक पुस्तक मंजू दीदी येणार आहे, मंजू दीदी येणार आहे, माझा अभ्यास घेणार. तकड 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 तकड. डिंपे अगं मंजू आल्यापासून टोन्याचा अभ्यासाचं टेन्शनच नाही बघ मला. 24 तास नुसतं अभ्यासाचाच विचार करत असतोय बघ. चांगले चांगले. नाम्या ए गाताळा, अरे काय सायकलला छत्री कशाला बांधलीस? ए बधीर, अरे काय पावसाळा आहे आता? अरे पावसाळ्यासाठी नाही बांधली, मग? ऊन लागते म्हणून बांधली. आणि असा बी पाऊस कवा बी पडतो. नामदेवराव, आज सकाळ सकाळीच 5ची वाजली काय? ए अरे तुला सांगितलं ना दिवसा पित नाही मी. मग काय आटा बिटा सरला काय तुझा? हा, तुला ऊन लागते म्हणून छत्री तुझ्या डोक्यावर बांधकी. इथं मागा कशाला बांधली? तू आहे ना, तू दोस्त नाही माझा. तू माझा दोस्त असताना तर माझ्या मनातला आपोआप ओळखला असतो. तुझ्या मनातलं ओळखू? अरे इथं बायकोच्या मनातलं ओळखता येणार नाही म्हणून ती डोकं खाते माझं. आणि त्यात तुझी भर. गप गुमान सांग कशाला बांधलंय ती? ते मंजूला ऊन लागू नये म्हणून बांधली ती. ती आजारी आहे ना. आणि असं बी मला ऊन असलं काय आणि नसलं काय काय फरक पडतो? हा, तसं बी उन्हाचं काळ व्हायचं तुला काही टेन्शन नाही. येतो मी पकड. आणि जरा मॉलकडे लक्ष दे. ए कुठं झालास तू? येतो मी, मॉलकडे लक्ष दे. अरे त्या मंजूच्या नादी लागून पाक बधीर झालायस तू. हा. ए ए अरे का हे कामात गेलं सगळंच. मंजू आज येईल असं वाटत नाही. आराम करत असणार ती. हरकत नाही आली तरी. पण कमीत कमी फोन तरी करायला पाहिजे होता यार. काय झालं डॉक्टर? खूप टेन्शन मध्ये दिसतंय. घाबरण्यासारखं काही झालंय का मला? नाही, फार काही सिरियस नाही. या किती झाले?
100 रुपये. मंजुळा खरंच खूप आजारी आहे. तिची तब्येतीची चौकशी करायला तिच्या घरी गेलं पाहिजे. नाही नको. फोन केला तर हा. शिट, रूम मध्येच राहायला वाटतं. नामू, काही म्हणा, त्या महागड्या 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर पेक्षा सायकलवर बसण्याची गंमतच वेगळी आहे ना. त्यात तुझी छत्रीची आयडिया लईच भारी बघ. भारी आहे की नाही? आता तुझ्यासाठीच नवीन घेतली. बरं, परत जायचं असेल तर सांगा, तुला सोडतो मी. हो चालेल, मी येते. हो. अहो, काय चाललंय तुमचं? आजारी आहात ना, तरी क्लास द्यायची काय गरज होती? अहो, मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, क्लास न घेऊन कसं चालेल? त्यांचं नुकसान झालं असतं ना, म्हणून आले. अहो, मुले कुठे एमपीएससी ची परीक्षा देत आहेत, कुठे इंजिनिअरिंगची परीक्षा देत आहेत. काय नुकसान झालं असं त्यांचं? तसं नाही हो डॉक्टर, मुलांना माझी सवय झाली. माझ्याशिवाय ते अभ्यास करत नाही. मी असेल ना तर 1-2 तास एकाच जागेवर बसून अभ्यास तरी करतील. अहो, एक दिवस त्यांचा क्लास बुडाला असता, असं काय करिअर धोक्यात आलं असं त्यांचं? बरं, तुम्ही या गावात नव्हता तेव्हा ते अभ्यास करत होतेच की. मी नव्हते तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता मी आहे ना म्हटल्यावरती मुलं माझी जबाबदारी आहे. आणि तुम्ही माझी जबाबदारी आहात. तुम्ही डॉक्टरांचं का ऐकत नाही? मग अशी चक्कर येते. बरोबर आहे डॉक्टरांचं. हा, माझ्या पण ध्यानात नाही आलं. चल, तुला मी परत सोडतो. परत चक्कर बिक्कर आली तर कोण बघणार आहे तुला? काळजी करायची काही गरज नाही, कारण मला माहितीये तुम्ही सगळे आहात माझी काळजी करायला. आणि खरं सांगू का, मी इथं आले, मुलांना शिकवलं की मला बरं वाटतं. आणि त्यात चुकून मला जर काही झालं तर दवाखाना जवळच आहे, डॉक्टर सुद्धा आहेत. डॉक्टर, तुम्ही माझ्याकडून फीस थोडी घेणार आहे. तुमच्याकडून डबल चार्जेस घेतले पाहिजेत. आणि जे पेशंट माझं ऐकत नाही ना, त्यांना मी इंजेक्शन देतो. चालेल, मी इंजेक्शन घ्यायला तयार आहे. फक्त झालं. तुम्ही ऐकणार नाहीच तर. बरं ठीक आहे, आलाच आहात तर घ्या क्लास, पण जास्त स्ट्रेस घेऊ नका. नाही घेणार. येऊ मी? मंजू दीदी आली, मंजू दीदी आली. ए मंजू दीदी आली. काय रे, आज एवढीच मुलं? अगं, तू आजारी होती ना, मग त्यासने असं वाटलं असेल की तू आजारी म्हणून तू काय आज जाणार नाही, म्हणून ते आले नसते. बर ठीक आहे. मंजू दीदी, तू आहे का नाही आम्हाला आज खुर्चीवर बसून अभ्यास शिकव. एक काम कर, तू आम्हाला शिकवूच नको, नुसता अभ्यास दे. आम्ही अभ्यास करतो म्हणजे तुला काही त्रास बी होणार नाही. आताच सांगतोय मी सगळ्यासनी, अजाबात मंजू दीदीला त्रास द्यायचा नाही. देणार का त्रास? बघ, आज तुला कोण बी त्रास द्यायचा नाही. माझा स्मार्ट बॉय, किती काळजी घेतोस रे तू माझी. चला, सगळ्यांनी 5 ते 10 पर्यंतचे पाढे लिहून काढा. मंजू कोण आहे का? मंजू, काय झालं? मीच मंजू. तूच मंजू? माझ्या नवऱ्या खाल्लंस तू, जीव घेतलास त्याचा. हडळेस तू, हडळ. काय झालं? असं का बोलताय तुम्ही? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? लय साळसूतपणाचं आव्हानू नकोस. तुला माहितीये मी कुणाबद्दल बोलते ते. तुमच्या नवऱ्याशी माझा काय संबंध? कोण तुमचा नवरा? कोण तुम्ही? तुझी जमीन जो विकत घेणार होते का नाही, त्याची बायकोय मी. आता आला काय संबंध लक्षात? आमच्या घरादाराचं वाटोळ केलंस तू. तुला बी सुख नाही लागणार. तुझ्या बी घरादाराचं वाटोळ होईल. अहो, असं का बोलताय तुम्ही? काय चुकलं माझं? काय एवढे वाईट आशीर्वाद देताय मला? या पोराकडे बघ, अजून विचारतोय बाप कधी येणार आहे ते. काय सांगू याला? तुला माहिती होतं तुझी जागा अपशकुनी आहे,
पण तू तुझ्या स्वार्थापायी माझं कुकू पुसलंस, माझ्या पोराला पोरक केलंस.